या देशाचे सक्षम आणि दमदार नेतृत्व देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये आज भाजपच्या वतीने आपण उमेदवार उभा केलेले आहे. उपले जिल्हा परिषद गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराणे यांच्या सौभाग्यवती भारतीताई दराणे उभे आहेत आणि गोरगाव पंचायत समिती गणामधून आमचे गुरुवर्य संजय आबासाहेब भट हे पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून अधिकृत उमेदवार आहेत. यांचे निशाणे आहे कमळ. कमळ म्हणजे देशाचं उगवतं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी. देशामध्ये नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र आणि बार्शी तालुक्यामध्ये राजेंद्र याची पुनरावृत्ती 1806 म्हणजे 18 मध्ये बार्शी मार्केट कमिटीला सर्व आम्ही करून दाखवली. त्याच पद्धतीने या जिल्हा परिषदेला 18 सुद्धा होणार आहे, यामध्ये ती मात्र शंका नाही. आणि पाठीमागची 5 वर्ष आदरणीय राजभाऊंच्या नेतृत्वाखाली मदन दराणे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. काम केले म्हणजे सर्वांना दिसतंय, त्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही. विरोधकांवरती न बोलण्यापेक्षा विकासावरती बोलणं हे आताच्या विकासाची एक पहिली शैली असते. त्यापैकी मदन दराणे सरांनी आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे कामं केली आहेत. सांगायचं आमच्या गावाचा विकास म्हणजे भरपूर काम केले. आदरणीय मदन दराणे सरांनी ज्या प्रत्येकाच्या सुखदुःखाचा सर्वसामान्य जनतेला काय लागतं आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सामान्य कुटुंबातला तुमच्या गावातून आज जिल्हा परिषदमध्ये आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करतो, हे सर्वांना आज भाग्याची गोष्ट आहे. आमच्या गावची सुख सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये कसाही चेंडू टाकला तरी चेंडूमध्ये आमची संख्या असतात. त्यांचंही नेतृत्व सर्वांना मान्य आहे, आदरणीय सर्वांना मान्य आहे. त्यामुळे नेत्याने जे नेतृत्व मान्य केले तेही आपण नेतृत्व मान्य केलं पाहिजे. आणि त्याच्या 7 तारखेला सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजभाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या विकासाची महाराष्ट्राच्या नेण्यासाठी येत्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं डोळं उघडं ठेवून बघा, नीट उघडे डोळे ठेवा आणि बटन व्यवस्थित दाबा. एवढंच मी सर्वांना सांगू इच्छितो. माझी 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. यानंतर आमचे मित्र या ठिकाणी गणेश सर थोडक्यामध्ये आपले मनोगत व्यक्त करतील, ते त्यांनी करावं मी असं विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सोनवणे सर, आपल्या जिल्हा परिषद गण उपळे दुमाला व गोडगाव गणातील अधिकृत उमेदवार सौ भारतीताई मदन दराणे व गोडगाव गणाचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी व आमच्या आत्याचे ज्येष्ठ चिरंजीव संजय आबासाहेब भट व या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेला महिला वर्ग की जो आता सगळ्याच निवडणुका आपल्या ताब्यामध्ये घेतोय. प्रचाराची ही जी रणधुमाळी आहे सांभाळणाऱ्या या सर्व माता भगिनी आणि उपस्थित सर्व माझे बंधू मित्रवर्ग, या ठिकाणी या निवडणुकीमध्ये तुमच्या बाळगावमधून देण्यात आलेली जी उमेदवारी आहे ती उमेदवारी पुन्हा इथंच का देण्यात आली, ही आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय राजभाऊ यांच्या संमतीने नाही तरी तुम्हा आम्हाच्या सगळ्यांच्या विचारातून, जसं काल भाऊनी गडगावच्या सभेत सांगितलं की उमेदवारी देत असताना माझ्या संमतीने नसते तर मी पूर्ण मतदार
मतदारसंघातल्या गावातल्या प्रत्येक लोकांचा विचार घेतो आणि विचार घेऊनच ती उमेदवारी दिली जाते. तशाच पद्धतीची उमेदवारी ही मदन सरच्या घरात का देण्यात आली? कारण त्यांचं मागील 5 वर्षातलं काम हे बघून त्यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित झाली. ते कामाचे आहे, त्यांच्यामध्ये काम करण्याची धमक आहे हे बघूनच भाऊनी पुन्हा त्या घरात उमेदवारी दिली. मग अशा कामाच्या माणसाला तुम्ही या ठिकाणी पुन्हा निवडून देणार आहात हे आपल्या सगळ्या प्रचारातून लक्षात आलेलं आहे. दुसरी उमेदवारी गोरगाव गणामधली संजय भरसाळासारखे तोडीसतोड उमेदवार ज्यांची नावं काल भाऊनी घेतली, हे असं असताना सुद्धा शेवटी पुन्हा एक गरजेचं राजकारण जुळवत असताना आपला उमेदवार हा निवडूनच आला पाहिजे, त्याला थोडा सुद्धा धोका होता कामा नये आणि कसलाही धोका भाऊंना पत्करायचा नव्हता. आणि एक सज्जन निर्मळ मनाचा ज्याची प्रतिमा चोहीकडे सगळीकडे सगळ्यांना मान्य आहे असा उमेदवार या ठिकाणी द्यायचा होता. आणि तो देत असताना बडसरांचं काम मागील 20 वर्षापासून बडसरांचं काम चालू आहे. भले ते पडद्यामागचे सूत्रधार असतील, परंतु त्यांची समाजामधली प्रतिष्ठा, समाजातलं स्थान, त्यांचं काम हे बघून बडसरांना गोरगाव घरातून उमेदवारी देण्यात आली. हे कालच्या सभेमध्ये भाऊंनी सांगितलं. मी मालगावकरांना विनंती करेन ते अगदी शून्य उमेदवार आहेत. तुमच्या अडचणीला तुमच्या हाकेला होऊ देणारे उमेदवार आहेत. तर या उमेदवारांना उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने निवडून द्याल आणि यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्याचे भाग्य विधाते सन्माननीय राजभाऊ राऊत की जे फक्त आणि फक्त विकास कामावर बोलतात. आणि थोडस विरोधकाकडे बघायचं झालं तर आजकाल जर बघितलं तर विरोधकांच्या सभेमध्ये भाऊंचं जे सध्या वागणं चाललंय याचा त्यांना राग येतोय. का तर भाऊ म्हणजे पहिले कसं आक्रमक बोलायचे, विरोधकावरती सडेतोड टीका करायचे, पण आता ज्या पद्धतीनं भाऊंचं विकास कामावरचं बोलणं आहे ते सगळं पाहता तिकडे एक अस्वस्थता पसरलेली दिसते. त्याच्या लक्षात येतंय की आता आपल्याला पुन्हा चान्स नाही. सर्वतोपरी सगळ्याच क्षेत्रातली सत्ता ही राजभाऊ राऊत यांच्या ताब्यात देऊन त्या बार्शी तालुक्याचा पाठीमागं जो जशा पद्धतीने विकास करायला पाहिजे होता तसा झालेला नाही आणि आता तो सगळा विकास हा भाऊंच्या माध्यमातून होणार आहे. थोर व्यक्तींचं मत आहे, सुशिक्षित लोक जेवढे आपल्या हक्काबाबत जागरूक असतात तेवढे आपल्या कर्तव्याबाबत नसतात. सुशिक्षित लोक आपल्या हक्काबाबत जेवढी जागरूक असतात तेवढे आपल्या कर्तव्याबाबत नसतात. या अगोदरचे आमदार या ठिकाणी आपल्या कर्तव्याबाबत तेवढे जागरूक राहिले नाहीत. परंतु जरी या ठिकाणी थोडस शिक्षणाच्या बाबतीत कमी वाटत असले तरी आपले आमदार आपल्या सगळ्या अडचणी जाणणारे आहेत आणि आपल्या कर्तव्याबाबत जागरूक आहेत. तर या आमदारांचं बळ वाढवण्यासाठी त्या दोन्ही उमेदवाराला उद्याच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी या ठिकाणी अतिशय छान पद्धतीनं सर्वांना कशा पद्धतीनं आपले दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचे आपले उमेदवार भारतीताई मदन दराडे यांनी 10 वर्ष आपल्या ग्रामपंचायतचं ग्रामपंचायत पद भूषवलं, सरपंच पद भूषवलं आणि सरपंच असताना राजभाऊच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर मदन सर जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांनी कशा पद्धतीनं गावामध्ये विकास केला तो हा विकास सगळा तुमच्या बालगावकरांच्या त्याचबरोबर आजूबाजूच्या गावचे जे नागरिक या ठिकाणी सुज्ञ नागरिक उपस्थित आहेत त्यांना तो दिसतोय. तो सांगायची गरज नाही किंवा सांगण्याची आवश्यकता या ठिकाणी वाटत नाही. जर आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणी पाहिले तर दुसरे उमेदवार संजय भरसर हे या ठिकाणी अतिशय छान पद्धतीनं हे कर्तव्यदक्ष शिक्षक ज्या पद्धतीनं आपलं कर्तव्य पार पाडतो त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं योगदान त्या ठिकाणी मोठं आहे. आणि असे आपल्या नेत्यांनी निवडलेले दोन्ही उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी तुम्ही सर्वजण भरघोस मतदान करून
आशीर्वाद द्याल अशी मी विनंती करतो. यानंतर पंचायत समिती बोरगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार संजय बरसर यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सार्वत्रिक निवडणूक 2026 या अंतर्गत जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती कालपासून म्हणण्यापेक्षा गेली 8 दिवस झालं आम्ही या कामामध्ये आहोत. आता दोघं तिघांची भाषणं झाली. आमचं खूप कौतुक झालंय. कौतुक याच्यासाठी झालंय जे तुम्ही बघितलंय ते फक्त बोललाय, पण नुसतं कौतुकाने काम मागत नाही. कौतुक झाल्यानंतर तेवढीच मोठी जबाबदारी देखील आपल्यावर पडत असते. हे काम करत असताना अनेक अडचणी असतील किंवा आणखी काही गोष्टी असतील, हे मी हळूहळू थोड्याशा आपल्या पुढे स्पष्ट करेनच. परंतु सगळ्याला सुरुवात करण्या अगोदर या वर्गात सभेचे अध्यक्ष सन्माननीय सोनवणे साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी उमेदवार मदन दराडे सर, सध्या आपल्या या ठिकाणी उमेदवार असणाऱ्या भारतीताई आणि गौडगाव, अर्धापूर, मिर्जनपूर किंवा आपल्या सर्व गटातून उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, तरुण वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी, आज ही निवडणूक का महत्वाची आहे हे प्रत्येक सभेमध्ये आपण ऐकत आहोत. भाऊंचं मार्गदर्शन आणि त्यांनी केलेलं या तालुक्यासाठीचं नियोजन, या दोनच गोष्टी याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मांडायच्या आहेत. आता तालुक्याचं नियोजन करायचं म्हणजे काय? जो तालुक्यात विकास होतोय आणि जो आतापर्यंत झालेला नव्हता त्या विकासाला चालवायचं नाही तर पळवायचं आहे, आणि ते पळवण्यासाठी आपल्याला भाऊच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून सांगायची आहे. याच ठिकाणी साधारणपणे 15 वर्षाचा काळ पुढे गेला असेल, स्वर्गीय चिमू पाटलांच्या विजयी सभेसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. विजयी सभाच म्हणायचे त्याला, निवडून आल्यानंतर आलो होतो. थोड्या वेळ मला इथं बसल्यानंतर इथं काहीतरी सरगर होतं आणि ती मला थोडीशी आठवण झाली आणि उगीच मनाला वाईट वाटलं की दरोडे सर ज्या पद्धतीनं आता धडाडीनं काम करतायत. आम्ही लहान होतो सर, त्या काळामध्ये रुबाबदार अशी पर्सनॅलिटी, गोरपान असं व्यक्तिमत्व आणि भालगावातच नाही तर संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारं नेतृत्व त्या तालुक्याला मिळालं होतं. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी त्यांना जास्त आयुष्य लाभले नाही, नाहीतर आणखी आपल्या निवडणुकीला याच्यापेक्षा जास्त रंगत आली असते. गौडगाव आणि भालगाव हे दोन्ही गावं म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. गौडगाव आणि भालगाव या दोघांच्या संबंधामध्ये बघितलं तर शेती, व्यवसाय, समोरचा बाजार या सर्वच माध्यमातून आपण एकत्र आलेलो आहोत. हे काम करत असताना भालगाव आणि गौडगाव हे शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा अग्रेसर असणारी गाव आहे. उमेदवाराच्या वेळी जाहीर करायचं भाऊंचं काम सुरू होतं त्यावेळी छोट्या छोट्या गावामधनं कार्यकर्त्यांची इच्छा असायची की गौडगावमधनं किंवा भालगावमधनं कुणी तयार होऊ नये किंवा आमची कोणीतरी शिफारस करावी. माझ्या तर मनामध्ये प्रांजळपणे अशी भावना होती, भाऊ गावं जरी मोठी असली तर आमच्या छोट्या गावातला कार्यकर्ता सुद्धा तेवढाच टोला मोलाचा आहे, त्याला सुद्धा आपण या ठिकाणी उमेदवारी द्यायला पाहिजे. भले माझी उमेदवारी त्या ठिकाणी तुम्ही बाजूला ठेवा आणि एखाद्या आपल्या छोट्या गावामधल्या उमेदवाराला, एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, अशा मी भाऊंकडे विनंती केली होती. पण भाऊ म्हटले, सर यावेळी आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने काम करायचं, ही निवडणूक आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे, त्यामुळं याच दोन गावामध्ये मी यावर्षी हा निर्णय पुन्हा एकदा घेतोय. परंतु तुम्हाला शब्द देतो की नक्कीच पुढच्या वेळेच्या उमेदवाऱ्या ह्या गौडगाव आणि भालगाव सोडून असतील आणि त्या भाऊ देणार, ही मला या ठिकाणी संपूर्णपणे खात्री आहे. भाऊंचं काम मी स्वतः बघितलंय, त्यांच्या कामावर विश्वास ठेवलाय. आपणही आमच्याकडे बघून त्यांच्या कामावर विश्वास ठेवा. हे काम करत असताना त्यांना एक शक्ती पाहिजे असते, बळ पाहिजे असतं. ते बळ तुम्ही आम्ही दिलं तर ते काम करू शकणार आहे. येत्या 7 तारखेला आपण सगळेजण कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून
आम्हा दोघांनाच नाही तर तालुक्यामध्ये आपले सर्व पै पाहुणे मित्रमंडळी संबंधित व्यक्तीला कमळाच्या चित्रासमोरचं बटन दाबायची विनंती, कळकळीची विनंती करा. आणि 18 पैकी 18 जागा, जिल्हा परिषद 6 आणि पंचायत समिती 12, हे जे बहुचं स्वप्न आहे त्याने अगदी सर्वांना, मुख्यमंत्र्यासह सर्वांना सांगून ठेवलंय की मी 18 लोक या ठिकाणी निवडून घेऊन येणार आणि विजयी सभेसाठी तुम्हाला हजर राहावं लागणार आहे. जर आपल्याला भाऊंचा जर हा शब्द खरा करून दाखवायचा असेल तर ती सगळी जबाबदारी एकटे भाऊची नाही तर आपणा सर्वांची आहे. 2 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. या 2 दिवसामध्ये आपण सर्वजण दक्ष राहू आणि भाऊचं हे स्वप्न पूर्ण करू. पुन्हा एकदा बालगावकरांचं, पंचकृषीतील आलेल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच सर, या ठिकाणी उपस्थित जे मतदार आहेत ते सुज्ञ आहेत आणि तुम्ही म्हणले की आपल्याला या ठिकाणी भरघोस मतदान मिळणार आहे. सर, या ठिकाणी आपल्या कामाची आणि आपल्या उमेदवारीचा धसका विरोधकांनी अशा पद्धतीने घेतलेला आहे की तालुक्याच्या आमदाराला या ठिकाणी आपल्या गावामध्ये सभा घ्यायची वेळ आली आणि तिथंच आपला विजय झालेला आहे. कारण काम बोलतोय आणि विकास बोलतोय. भाऊच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आपला तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे असे मी या ठिकाणी ग्वाही देतो. यानंतर माननीय मदन दारडे सर यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं असे मी त्यांना विनंती करतो. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याकडे तुम्हाला जिल्हा परिषदेचे उमेदवार, आपल्या गावची कन्या, माझी पत्नी सौ भारतीताई मदन दराडे यांना उपळे तुम्हाला गटाची उमेदवारी मिळाली गेली आहे व आमचे सहकारी मित्र माननीय संजय वाड सर यांना वडगाव पंचायत समिती गणाची उमेदवारी भेटलेली आहे. मार्गदर्शनाखाली हे बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडत आहे. बांधवांनो, सरांनी त्यांच्या उमेदवारीबद्दल सांगितलं की कशा पद्धतीनं त्यांना उमेदवारी दिली. त्यांची इच्छा नसताना सुद्धा बांधवांनो भाऊंनी त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली. सर, कुठलीही गोष्ट मागून मिळत नसते, त्याला नशिबात असावी लागते. आणि आमच्या गावात असले भाविले आहेत त्यांना तर कधीच काय भेटणार नाही. कारण भावी हे भावीच असतात. कारण त्याच्यासाठी मन स्वच्छ असावं लागतं. आपलं वागणं, आपलं चारित्र्य, लोकांशी कशा पद्धतीनं आपण वागतो ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बांधवांनो, राजकारण करत असताना कुणावरती टीका करणं, कुणाला शिव्या देणं किंवा काही इतर गोष्टी खोड्या करणं ह्याला राजकारण म्हटलं जात नाही. मी राजकारण करत असताना सरांनी आमच्या बंधूची आठवण करून दिली. हे पंचायत समितीचे माजी उपसभापती होते, सभापती होते कैलासवासी चिमूदादा पाटील, तसेच आमचे चुलते कैलासवासी माणिक भाऊ, आबासाहेब देवळे, या अशा थोर व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली त्याने केलेल्या कामाच्या पद्धतीच्या नियोजनाखाली आम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्या गावामध्ये काम करत आहोत. एक गावाला वेगळी दिशा देण्याचं काम केलं. बांधवांनो,
मालगावमध्ये विकास काय केला हे सांगायचं झालं तर ते सांगण्याची गरज नाही, कारण ह्या गावामध्ये काय केलं नाही एवढी गोष्ट इथं जेवढी उपस्थित मंडळी आहेत किंवा घराघरातून जेवढी मंडळी ऐकत आहेत त्यांनी येऊन सांगायचं की ह्या बालगावमध्ये रस्ता नाही, गावामध्ये पाणी नाही, गावामध्ये लाईट नाही, ग्रामपंचायत कार्यालय चांगल्या पद्धतीचं नाही, बाग बगीचा नाही, कारंजा नाही, मंदिरं नाही, कुठली गोष्ट नाही, शेत रस्ते नाहीत का? असं विकासावरती बोलायचं झालं तर जे गावाच्या स्थापनेपासून काही गोष्टी घडलेल्या नव्हत्या विकासाच्या बाबतीत त्या गोष्टी करण्याचा आम्ही मानस दिला. आज 2016 मध्ये जेव्हा ग्रामपंचायतीची सत्ता पहिल्यांदा आपल्या ताब्यात आली तेव्हापासून आपण सुरुवातीला गावामध्ये काय केल्यानंतर काय करावं लागतं या गोष्टीचा विचार केला आणि आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की सुरुवातीला आपल्याला उठल्यानंतर पाणी लागतं, दारात रस्ता लागतो, लाईट पाहिजे आणि दुसरी गोष्ट गटार पाहिजे. ह्या सर्व गोष्टी करण्याचा आम्ही अजेंडा समोर घेऊन निवडणूक लढवली आणि त्या गोष्टी सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न केला. तरी पण आमच्या इथल्या काही अदृश्य शक्तीला म्हणजे ज्या पद्धतीनं भाऊंना म्हणलं जात आहे की 4000 कोटीचा विकास, 4000 कोटीचा विकास हा कसा केला जातो तसं आमच्या इथल्या काही व्यक्तींना दिसत नाही. काल भाषणात सांगितलं गेलं की काय विकास केला. अरे काय विकास केला हे तुम्ही सांगायची गरज नाही, हे बालगावातली जनता सांगते की मदन दराडेने बालगावचा कायापालट केलेला आहे. आज सर तुम्ही एवढ्या भागामध्ये फिरला, पंचायत समिती गणामध्ये, तुम्हाला प्रत्येक गावात गेल्यानंतर आणि आज बालगावमध्ये फिरल्यानंतर काय बदल वाटला? या ठिकाणी गोडगावच्या माता भगिनी सुद्धा उपस्थित आहेत. हे विकास काय असतं हे बघायचं झालं तर मी कालच्या गोडगावच्या सभेत सुद्धा सांगितलं, तो विकास बालगावमध्ये येऊन बघा. या ठिकाणी आमच्या बालगावचा शिवार जो आहे तो पूर्ण बागायत आहे आणि फक्त रस्त्याअभावी त्या ठिकाणी काम करता येत नव्हतं, शेतकऱ्यांना पिकं घेता येत नव्हती. आज ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी रस्ता करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी मंजुरी नाही त्या ठिकाणी सुद्धा वैयक्तिक खर्चातून रस्ते करून दिलेले आहेत. पण काही विघ्न संतोषी माणसं त्यांना दिसत नाही की काल तरी एक जण म्हणलं की काय केलंय रस्ते ती कागदावरच आहेत. मला तू माहितीचा अधिकार टाकलेला आहे, तुला सगळी माहिती आम्ही दिलेली आहे, अजून तुझी काय माहिती अपुरी राहिली असेल ती पण आम्ही तुला पूर्ती करतो. पण कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही काम करत असताना संकोच मनामध्ये न करता अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. जेवढी कामं केलेली आहेत त्यातलं एकही काम आज 10 वर्ष झालं कुठलंही खचलं नाही किंवा काय झालं नाही. सगळी कामं जशीच्या तशी आहेत. आज तुम्ही बघताय शेतरस्ते आहेत, ऊसाचे ट्रॅक्टर जाते, हे होते, तरी सुद्धा हे झालं नाही. आणि हे सांगते की त्यानं लय कमवलं, त्यानं लय कमवलं. अरे बाबा मी कमवलं, ठीक आहे कमवलं मान्य आहे, परंतु कुठल्या व्यक्तीचा खिशाला हात लावला नाही आणि कुणाच्या चात सुद्धा मदन दराडे मिळला नाही. मी ठामपणे सांगू इच्छितो. तुमच्यासारखी मला सवय नाही एखाद्याचं काम केलं की मग काय आहे का नाही म्हणायचं, हे माझ्या रक्तातच नाही. मला जे करायचं माझ्या मी कष्टानं मेहनतीनं कमवतो आणि त्याच्यातलं 10 रुपये कमवले तर 8 रुपये गावासाठी खर्चण्याची माझी दानत आहे आणि ती करतच राहणार आहे बांधवानो. मी दोन्ही बगीचे स्वखर्चानं केलेले आहेत, मंदिराची शिखरं बांधली, गावामध्ये कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी सुद्धा मी जेवढ्या माझ्या ऐपतीनुसार मदत करता येते तेवढ्या पद्धतीने मी करतो. परंतु काही जण म्हणतात की काम केलं आणि ती कामच राहिलं नाही. अरे बाबांनो, तुम्ही शासकीय योजनेमध्ये सध्या काही लोक त्या शासकीय सेवेत कार्यरत आहात, तुम्हाला पण माहिती आहे की कशा पद्धतीनं काम केलं जातं, काम केल्यानंतर बिल दिलं जातं.
ह्या गोष्टीचा आपण विचार करा. आणि इथं बसलेली बालगावची जनता काही इडीखोरी नाही, कारण मला बरेच जण म्हणले कोणी काही तुमच्यावरती टीका करू द्या, परंतु तुम्ही काही कुणाच्या खिशातला 1 रुपया घेतलेला नाही किंवा कुणाला तुम्ही बुडवलेलं नाही. त्यामुळे तुम्ही काही जे करता हे तुमच्या डोक्यानं करता, तुम्ही कमवता. आणि त्या पद्धतीनं मी आतापर्यंत गावामध्ये जेवढा काही विकास करता येईल त्या पद्धतीनं केला. बांधवांनो, आपल्या उमेदवारीच्या बाबतीत सांगायचं झालं तर जिल्हा परिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती. मी तिथं माझी इच्छा सुद्धा नोंदवली नव्हती. परंतु ज्या वेळेस बालगाव मधली आपली सगळी प्रमुख लोक त्या ठिकाणी आले होते, भाऊने विचारलं की सर तुमचं नाव नाही ह्याच्यात इच्छुक मध्ये, तुम्ही उमेदवारी घेणार नाहीत का? मी म्हटलं भाऊ, मला तुम्ही सलग 3 वेळा तालुका अध्यक्ष केलं, एकदा जिल्हा परिषद सदस्य केलं, तर मला उमेदवारी नको भाऊ. आणि त्यांनी म्हटले का नको? तर मी म्हटलं भाऊ मला नको, इतर सर्वसामान्य जनतेला किंवा बाकीच्या आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या, मला सारखंच पद नको. तर 2 दिवसानं मला लगेच निरोप आला की सर तुम्ही कामाला लागा. ह्या गोष्टी का घडतात? अहो, ग्रामपंचायतची उमेदवारी डबल मिळत नाही आणि सलग 2 वेळा जिल्हा परिषदची उमेदवारी मिळते. बालगावकरांनो, खरंच त्याने त्याचे आभार माना. आणि आपल्या गावावरती, आपल्या नेतृत्वावरती त्यांनी जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी कुठेही तडा न जाऊ देता आणखी 5 वर्ष एवढ्या ताकदीनं 5 वर्षामध्ये मागच्या काम केलं. आपल्या बालगावची ओळख तालुक्यात, जिल्ह्यात करून देण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये सुद्धा मी नक्कीच आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव जास्तीत जास्त कसं आपल्या गावाचं नाव तालुक्यात, जिल्ह्यात उंचावल त्या पद्धतीनं मी नक्कीच प्रयत्न करेन. तसेच दुसरी गोष्ट, एक महाशय काल म्हणले की आमदारला सांगत होते मदन दराडे फार छोटा कार्यकर्ता आहे, हो लय सर्वसामान्य कुटुंबातला आहे. कसा तरी एकदा अटॅक आला, वाचलो, माझी आई ऍडमिट एकीकडं, मी एकीकडे ऍडमिट, ह्या 2 गोष्टी काढल्या. परंतु मी जे काय सत्कार्य केलं होतं तर त्याच्या कुठंतरी मी चांगला वागलो म्हणून मी स्वतः दवाखान्यात जाऊन ऍडमिट झालो आणि मला त्या ठिकाणी कुठलीही इजा पोचली नाही. तर का? तर मी जे काय सर्वसामान्य लोकांसोबत वागतो, बसतो, बोलतो, हे दत्त मंदिराचा जीर्णोद्धार केला बांधवांना. एवढी त्या ठिकाणी घाण होती, तुम्ही बघताय आज तिथं तुम्ही जाऊन बसता, एवढी सुंदर गार्डन केली. तर कुठेतरी चांगलं वागलो म्हणून मी आज या ठिकाणी माईक धरून बोलतोय बांधवांनो, नाहीतर माझा विषय सुद्धा संपलाच होता ना. परंतु परमेश्वराला असं वाटलं असेल की बाबा ठीक आहे, गावच्या विकासासाठी किंवा तालुक्याच्या विकासासाठी कुठं त्या माणसाची गरज आहे, म्हणून मी काही चांगलं वागलो असेल म्हणून मी या ठिकाणी आज माईक घेऊन बोलतो बांधवांनो. तर याने काल सांगितलं की साहेब, ह्याच्या घरात एवढं मनुष्यबळ आहे की एक इकडं बसलेलं असतंय, एक इकडं बसलेलं असतंय, आम्हाला बसायची सुद्धा पंचायत आहे. अरे बाबा, ज्याची माणुसकी असते ना त्याच्यापाशी लोक येऊन बसत असतात. ज्याची माणुसकी नाही ना त्याच्यापाशी कोणी येऊन बसत नसतं. आम्ही माणुसकीची माणसं आहेत म्हणून आमच्यापाशी माणसं येऊन बसतात. उगीच आम्ही टपरीवर बसून कोण दूध पाजतंय का ह्याची कधी वाट बघत नाही. मदन दराडे आला ना गावामध्ये तर टपरीवाल्याला सांगितलेलं असतंय, जेवढी डोळ्याने तुला माणसं दिसतात ना हे माझ्या ह्याच्यात गावातले वडीलधारी मंडळी आहेत, माझे बांधव आहेत, काही वयस्कर माणसं आहेत, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. एक भारतीय संस्कृतीप्रमाणे चहा पान करणं ही एक आपल्या रीतिरिवाज आहे म्हणून मी चहा पान करतो. आम्ही सर तुम्हाला खोटं सांगत नाही, म्हणजे लोकांची प्रवृत्ती कशी असती. मला एवढी नावं ठेवली, काय झालं, मला कुणाविषयी काय बोलायचं नाही, परंतु स्वर्गीय चिमुदादा पाटील ह्यांच्या आईवरती हात उचलला काही बांधवाने. या ठिकाणी महिला उपस्थित आहेत, गावातून ऐकणारे बांधव आहेत. एखाद्या आपल्या आईच्या वयाच्या महिलेवर जर कोण हात उघडत असेल तर या बाळगावच्या राजकारणात मदन दराडेचा त्यासाठी जन्म झालेला आहे. त्याच्यामुळं असा अन्याय वगैरे कुणावरती होणार नाही. आता इलेक्शन चालू झालंय, त्याला म्हणते तुझ्याकडे माझा पैसे
तुझं असंच आहे, तुझं बघतो, तुझं स्टेटस असं का ठेवतो, तू इकडंच का जातो, तू तिकडंच का जातो. अरे काय हुकुमशाही लागून गेली काय? तुम्हाला सगळ्यांना मी गावकऱ्यांना विनंती करतो, गावात जर दहशत होत असेल आणि अशी जर माणसं समोर येत असतील तर गाव शांत ठेवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. कारण आज 10 वर्ष झालं गाव किती गुन्हे गोविंदानं वागतंय, परंतु ह्या 2-4 वर्षात, ह्या 2-4 म्हणजे 1 वर्ष 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आणखीन गाव वेगळ्या दिशेला जात आहे. तर असं न होता आपण विचार केला पाहिजे की दहशतीत जीवन जगायचं का आनंदात जीवन जगायचं. आज मदन दानडेपाशी येऊन बसायला कुणाला भीती वाटते का? कुणाला काय काम सांगायला अडचण आहे का? कुठल्या माता भगिनींना माझ्याशी बोलायला काय अडचण वाटते का? मी कुठल्याही गावातल्या महिलेच्या किचन पर्यंत जाऊ शकतो, कारण माझी नीतिमत्ता साफ आहे बांधवांनो. आणि मला अभिमान आहे की ह्या बालगावातली कुठली जरी माता मावली असेल तरी मी तिला अगदी माझी बहीण आई आहे असं समजून मी तिला कधी पण कवटाळून बोलू शकतो, कारण त्यांचं माझ्यावरती प्रेम आणि माझं त्यांच्याशी एक नातं जोडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व बांधवांना सांगू इच्छितो, माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला 80% महिला, आपलं 70% महिला आणि 30% पुरुष असतात. हा विश्वास जो माझ्यावरती महिलांनी दाखवलेला आहे तो खरोखर अभिमानास्पद आहे बांधवांनो. ह्या गोष्टी सहजासहजी होत नसतात, त्याला काही काळ गेलेला असतो. तर नक्कीच ह्या अशा गोष्टीचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. उद्या जर का काय झालं तर तुम्हाला लांबनच विचारलं जाईल, काय काम आहे रे तुझं, सारखं सारखं काय येतं रे. आणि ही तर बोलणार, पण बाकीचे बदल बच्चे म्हणणार, अरे काय रे तुझ्या सारखं. आणि ह्यांना जागा पुरणार नाही आमच्या पशी बसायला. आमचे किती वयस्कर माणसं असते, त्या आबा असते, बाप्पा असतात, हे आमचे बिभीषण आबा असतात, किती वयस्कर माणसं माझ्यापाशी बसलेले असते. ते तरुण पोरं एक पण नसते. शिवायच आपला आपण कोणाला दमदाटी करत नाही. पण काल एक जण म्हणला मी सोडत नसतो. अरे बाबा तुला सोड नाही तर नाही सोड, तुला कवा कुठे यायचंय ती सांग, मी तिथे येतो. असलं दाब धमक्या आणि ही मदन दराडे त्याला खचणारा माणूस नाही. मदन दराडे म्हणजे स्प्रिंग आहे, जेवढं तुम्ही दाब चालणार तेवढं ते जोरात परत मग काम करणार आहे. त्याच्यामुळं असलं कुणाला काही बोलू नका, हे करू नका. राजकारण आहे, ज्याच्या पद्धतीनं ज्यानं त्यानं राजकारण करावं. लोकशाही आहे, प्रत्येकाला मतदान करायचा अधिकार आहे, परंतु मतदाराला दाब धमक्या करू नका, एवढी एक आमची विनंती आहे. तसेच दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये जो काही विकास राहिलेला आहे तो हा जिल्हा परिषदचा निकाल झाल्यानंतर राहिलेला विकास आपण आणखीन करू. आम्हाला तुम्ही कामं सांगा, मला फार आवड आहे कामाची बांधवांनो. कारण आम्ही बार्शी तालुक्याचे विकास रत्न माननीय राजभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये काम करत आहेत. आम्ही टिंगल टावळ्या करणारे नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करत नाहीत. त्याच्यामुळं मला सुद्धा आवड आहे कामाची, त्याच पद्धतीनं आम्ही काम करू. आणि दुसरी गोष्ट राहिली की ह्या गावातील ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांना एक विनंती आहे, जेवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सभा संपल्यानंतर आपण आपल्या आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्या सगळ्या व्यक्तींना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिलांना एक विनंती आहे की तुम्ही आजचा उद्याचा दिवस हा डोळ्यात तेल घालून प्रत्येक ठिकाणचा मतदार गोळा करून आणून आपली गावाबाहेर असलेली मुलं त्यांना आपल्या गावामध्ये आणून मतदान केंद्रापर्यंत मतदान करून घेण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहे. कारण मला बाहेरच्या म्हणजे जिल्हा परिषद गटामध्ये सगळीकडे फिरायचं आहे आणि वेळ मला कमी आहे, पण ही जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि काल एक जण म्हणला की मी लेडी एवढा देतो तेवढा देतो. अरे ही माझा उपसरपंच आहे ना, ही सचिन सोनवणे होता सावकार, ही एकटा पट्टे तुम्हाला पास आहे. ही साधं पिल्लू नाही, ही माझा लहान भाऊ आहे सावकार, तुम्ही कधीच घाबरायचं नाही. मी सगळ्यांसाठी देखत सांगतो, ही एकटा माणूस सगळं गाव फिरवत आहे. आणि जेव्हापासून ही माझ्या पाठीशी खंबीर व्यक्ती उभारली ना तेव्हापासून माझं राजकारणाचं टेन्शन गेलंय. बांधवानं माणूस म्हणतंय कुणाच्या माग म्हणजे घरातली शक्ती पाहिजे, भाऊ पाहिजे, हे पाहिजे. त्याला भाऊ नाही,
एकटा माणूस आहे, पण कधी बिचारा घाबरला नाही. अगदी सडेतोडपणे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं. तर तुम्हाला सांगतो, सावकार किती लीड देणार तुम्ही? आमदारकीपेक्षा 100 जास्त. म्हणजे 350 350 ते 350 लीड जायला काय हरकत नाही. आमदारकीला 222 लीड होता. आता माझी सुद्धा इच्छा आहे की बालगावकरांनी 300 लीड दिल्याशिवाय थांबायचं नाही. कारण आपण गावामध्ये काही कमी केलेलं नाही. भाऊंनी आपल्यावर तेवढा विश्वास दाखवलेला आहे. तर येत्या 7 तारखेला जे मतदान आहे, त्या मतदानासाठी आपल्या गावातील सर्व या ठिकाणी उपस्थित बांधवांनी जेवढं काय आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करा. गाव तणावमुक्त करा, दहशतमुक्त करा, सर्वसामान्य माणसासोबत राहा आणि आपल्या गावाचा विकास हा जास्तीत जास्त कशा पद्धतीनं होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा. कारण की विकास हे महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला कुणी कोण काय देत घेत नसतं, परंतु आज एखाद्या शेतातला रस्ता झाला, हे झालं ते झालं, तर आपल्याला जाण्याची सोय झाली, आपलं उत्पन्न वाढतं, हे प्रत्येकाचा फायदा असतो आणि ते बालगावकरांना चांगलं समजलेलं आहे. तर नक्कीच भविष्य काळामध्ये आपण ज्या पद्धतीनं माझ्यावरती विश्वास दाखवून आपल्या गावामध्ये मला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, आपल्या मुलासारखं लेकराबाळासारखं माझ्यावरती प्रेम केलं, त्याच पद्धतीनं ह्या येत्या निवडणुकीत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व तरुण बांधवांना आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनींना, घराघरातून ऐकणाऱ्या सर्व माझ्या तरुण बांधवांना, ज्येष्ठ मंडळींना, माता भगिनींना विनंती आहे की परत एकदा सांगतो, गाव शांत ठेवायचं का गाव वेगळ्या मार्गावर न्यायचं ह्याचा तुम्ही विचार करा. आणि येत्या 7 तारखेला जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र गोडगाव पंचायत समिती गणाचे गरड सर, अकबर सर यांना पंचायत समितीची ती उमेदवार आहे आणि माझी मंडळी भारती दलारे हिला जिल्हा परिषदेची उमेदवारी आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, कुणी काही म्हणू द्या, 1 मत मागल 2 मागल, तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा भड सरांना 10 तरी मत जास्त बालगावकरांनी द्यायची. नाहीतर असं होईल की बालगावकरांनी 1 मला मतदान दिलं आणि सरांना दिलं. माझ्यापेक्षा 10 तरी मत सरांना बालगावमध्ये जास्त गेली पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि येत्या 7 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन दोन्ही उमेदवाराला विजयी करा, विजयी करा, विजयी करा आणि आपल्या गावच्या विकासाला गती द्या, गती द्या, गती द्या. आज वैरागला सभा आहे, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं आटपून मी आणि सर वैरागला जाणार आहेत. भाऊंची सभा आहे, या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळींना किंवा गावातील जे घरी थांबलेले आहेत त्यांनी या ठिकाणी एक थोडासा जेवणाचा कार्यक्रम केलेला आहे. त्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं व स्नेहभोजन करून आपण घरी जावं, शांततेत जेवण करावं आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. नक्कीच तुम्ही मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद देणार आहेत अशी एक मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही जे 4 शब्द अतिशय सुंदर पद्धतीने भाषण केलेलं आहे. आम्ही तुमच्या पाठीशी सदस्य राहून 10 वर्ष आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला सहकार्य करू. आपले दोन्ही उमेदवार अतिशय सुंदर मताने विजय करू असं आम्ही देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद. या ठिकाणी सर्व गावातील त्याचबरोबर बाहेर गावाहून आलेले सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि यानंतर